तर इथे बघू शकता मी लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे। तसंच इथे मी मिरची पाण्यामध्ये भिजत ठेवली होती 10 ते 15 मिनिटं, ती सुद्धा आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आणि तसंच अद्रक आणि लसूण हे पण टाकून आपण ह्याची एक पेस्ट तयार करून घेऊया, म्हणजे वाटून घेऊया। तर बघू शकता मस्त असे वाटण झालेलं आहे। तसंच इथं मी दुसऱ्या साईडला धनिया पावडर, मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि एक अंड घेतलेलं आहे। तर एक अंड सुद्धा मी घेतलंय। तसंच इथं मी विनेगर घेतलंय आणि इथं मी चिकन विंग्स घेतलेत, म्हणजे चिकन लॉलीपॉप जे असतात ते घेतले, त्याला चिकन विंग्स बोलतात, ते घेतलंय। आणि स्वच्छ धुवून घेतलंय मी, हे 500 ग्रॅम घेतले, म्हणजे अर्धा किलो माझे चिकन लॉलीपॉप आहेत। मस्त असे स्वच्छ धुवून मी घेतलेले आहे। तसंच इथं मी अर्धी वाटी मैदा घेतलाय आणि आपण हे वाटण केलेलं वाटण, तसंच एक कोळसा। आता इथे आपण सगळे चिकनचे पीस, म्हणजे लॉलीपॉपचे पीस एका भांड्यात काढून घेऊया। आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचे, आपल्याला 1 तास हे मॅरिनेट करून ठेवायचे। अर्धा किंवा 1 तास आपण हे मॅरिनेट करून ठेवूया। तसंच आपण जे वाटण करून घेतलं होतं अद्रक, लसूण आणि लाल मिरची, त्याचं वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं। तसंच आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाले घेतले होते ते पण टाकून घेऊया। मिरची पावडर, धनिया पावडर, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ। तसंच इथं मी विनेगर घेतलंय, 2 मोठे चमचे विनेगर घेतलं होतं, ते पण आता आपण ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आणि थोडासा चिमूटभर खायचा रंग, तो पण मी घेतलाय, लाल कलर घेतलाय। आणि इथं गरम केलेलं तेल घेतलंय, ते सुद्धा ह्याच्यावरती आपण टाकून ते मिक्स करून घेऊया। तेल मी गरम केलेलं घेतलं होतं। आता आपण हे सगळं एकत्र मस्तपैकी मिक्स करून घेऊया। तर इथे बघू शकता मस्तपैकी मी चिकन पूर्ण मिक्स केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी जागा करून एक वाटी ठेवली आहे आणि कोळसा आपला मी गरम करून घेतलाय आणि त्याच्यावरती तूप टाकून ते आपल्याला मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे। आपण हे मॅरिनेट करायला 1 तास ठेवलं होतं। तर आता बघू शकता मस्तपैकी आपले चिकन लॉलीपॉप मॅरिनेट झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये इथं मध्ये जी जागा आहे त्याच्यात मी एक अंडा घेतलं होतं, ते फोडून मस्तपैकी मिक्स करायचंय आणि संपूर्ण ते एकत्र करून घेऊया आपण। तर इथे बघू शकता मिक्स झालेलं आहे। आता इथे मी अर्धी वाटी मैदा घेतला होता, ते आपण टाकून घेऊया। जर मक्याचं पीठ असेल तर मक्याचं पीठ सुद्धा आपण टाकू शकतो, मक्याच्या पिठाने जास्त कुरकुरीत होतात। पण मी इथे मैदा टाकलेला आहे, अर्धी वाटी मी मैदा टाकून हे संपूर्ण मिक्स करून घेते। तर बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। आपले चिकन लॉलीपॉप तयार आहेत। आता इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम केलेले आहे। आता आपण एक एक पीस सोडून मस्तपैकी तळून घेऊया आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरती आपण हे सगळे लॉलीपॉप तळून घेऊयात।
तर इथे बघू शकता मस्तपैकी आपले लॉलीपॉप मी इथे टाकलेले आहेत। आता मी इथे एका चिमट्याने पूर्ण पलटून घेते, म्हणजे सगळ्या साईडनी ते मस्त तळून निघतील। तर आता आपले मस्त चिकन लॉलीपॉप तळून झालेले दिसत आहेत। आता आपण हे मस्तपैकी साईडला काढून घेऊया। आता दुसरे सुद्धा आपले चिकन लॉलीपॉप आपण तेलामध्ये टाकून सोडून घेऊया आणि ते सुद्धा आपण मस्तपैकी तळून घेऊया। तर आता हे पण तळून झालेले आहेत, सगळे साईडला मी इथे काढून घेतलेत। तर बघू शकता मस्तपैकी आपले चिकन लॉलीपॉप तयार आहेत। माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।